कर्म हा शब्द आपण नेहमी ऐकतो, पण त्यामागचं तत्वज्ञान आपल्याला कधी नीट समजत नाही. कर्म म्हणजे फक्त चांगलं केल्यावर चांगलं मिळतं किंवा वाईट केल्यावर वाईट मिळतं एवढंच नाही. कर्म म्हणजे प्रत्येक क्षणात केलेली प्रत्येक निवड, आपले विचार, आपले शब्द आणि आपली कृती, ह्याच गोष्टी भविष्यातील फळ घडवतात. कर्माचं चक्र अत्यंत न्यायाने चालतं. विश्व कधीही चुकीचं गणित करत नाही. आपण जे पेरतो तेच उगवतं, ते आज, उद्या किंवा काही वर्षांनी. आज केलेली मदत, दिलेला आधार, केलेलं प्रेम, हे सगळं आपल्याकडे शांततेच्या रूपात परत येतं. जरी लगेच दिसलं नाही तरी फळ नक्की मिळतंच. वाईट कर्माचं गणित थोडं वेगळं असतं. त्याचं फळ अनेकदा उशिरा येतं, पण जेव्हा येतं तेव्हा आयुष्याला मोठा धक्का देऊन जातं. एखाद्यावर अन्याय करणं, रागाने बोलणं, मनात वाईट भावना ठेवणं, यासाठी मोठ्या पातळीवर जाणीव होत नाही, पण विश्व हे प्रत्येक तरंग नोंदवत असतं. चांगलं कर्म कधीही आवाज करत नाही, ते शांत असतं, पण त्याचं फळ टिकाऊ असतं. दुसऱ्याला मदत केली म्हणून लगेच फायदाच होणार नाही, पण त्या कर्माची ऊर्जा तुमचं भाग्य घडवते. कर्माची ऊर्जा सर्वात शक्तिशाली असते. ती आपोआप योग्य प्रसंगी योग्य मार्ग बनवते. कधीकधी आपल्याला वाटतं की मी चांगलं करत आहे, तरी माझ्याकडे अडचणी काय येतात. पण विश्व आपल्या गतकर्माचा देखील विचार करते. प्रत्येक फळ योग्य वेळेवर आणि योग्य पद्धतीनेच येतं. त्यामुळे अडचणी म्हणजे वाईट कर्माचा परिणाम नसून शिकण्याची प्रक्रिया असते. शेवटी कर्म हा असा नियम आहे जो कोणालाही सोडत नाही. म्हणून रोज छोटी छोटी चांगली कृती करा, चांगले विचार ठेवा, चांगली भाषा वापरा. कर्माचं न्यायचक्र हळू असलं तरी अचूक असतं. तुम्ही जे देता तेच तुम्हाला 100 पट परत मिळतं.